बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कवठेमहांकाळ शहरातील देशिंग कॉर्नर या ठिकाणी असणाऱ्या MS स्पेअर पार्ट दुकानाला आग लागून अवघ्या 15 मिनिटात दुकान बेचिराख झालं। या आगीमध्ये स्पेअर पार्टच्या दुकानाचे सुमारे 50 लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे समजते। ही आग 1:30 वाजण्याच्या सुमारास लागली। मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे हे समजल्यानंतर कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आग आटोक्यात आली आहे। कवठेमहांकाळ शहरानजीक देशिंग कॉर्नर या ठिकाणी मिथुन शेट्टी यांचे MS स्पेअर पार्टचे दुकान आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये या दुकानाची व्यवसायात प्रगती झालेली होती। या दुकानामध्ये 50 लाखापेक्षा अधिक स्पेअर पार्ट माल असल्याची माहिती समजून येत आहे। 1:30 वाजण्याच्या सुमारास स्पेअर पार्टच्या दुकानाला मोठ्या प्रमाणावर आग लागली। आगीची घटना समजल्यानंतर कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीने आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु गाडीतील पाणी संपल्याने आग विझवण्याला थोडा विलंब लागलेला आहे। परंतु आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस तातडीने पोहोचले असून घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। मदत करणाऱ्यांची संख्या कमी व सल्ला देणाऱ्यांची संख्या जास्त झाली। कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजित माने यांना घटना समजल्यानंतर त्यांनी तातडीने अग्निशमन गाडी घटनास्थळी पाठवून दिली।